नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आठवणमध्ये स्वागत आहे। आज आपण ज्या पाहुण्यांना भेटणार आहोत ते 75 वर्षांचे आहेत। फार लवकर त्यांनी सिनेसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं, म्हणजेच वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी सिनेसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं आणि एका नावाजलेल्या ॲक्टरचे ते बंधुराज आहेत। त्यांनी थापाड्या, सासूरवाशीन, सैराट, गर्लफ्रेंड, हिरकणी, ठाकरे अशा विविध चित्रपटांमध्ये कामं केलेली आहेत। त्यांची मेन भूमिका जरी नसली तरी त्यांनी ज्या भूमिका केलेल्या आहेत त्या सगळ्यांना आवडलेल्या आहेत। अगदी छोट्याशा भूमिका त्यांनी प्रत्येक चित्रपटामध्ये केल्यात आणि थापाड्यामध्ये मात्र त्यांनी एक छान आणि थोडी मोठी भूमिका केली, ती म्हणजे पाखऱ्याची। त्या चित्रपटामध्ये आपल्या टाईप भूमिका म्हणतो तशी ती पाखऱ्याची भूमिका त्याच्यामध्ये आहे। सासूरवाशींमध्ये तशी छोटी भूमिका आहे। सैराटमध्ये तर अगदी त्यांनी छोटासा डान्स केलेला आहे आणि तो ही अशा गाण्यावरती जे अगदी नावाजलेलं गाणं आहे, झिंग झिंग झिंगाट। गर्लफ्रेंड मध्ये तसंच छोटीशी भूमिका आहे। अशा छोट्या छोट्या भूमिका त्यांना मिळत गेल्या आणि ते करत गेले। काही नाटकही त्यांनी केलेली आहेत, जसं भावबंद, नटसम्राट। नटसम्राट नाटकामध्ये तर त्यांनी 5 भूमिका साकार केलेल्या आहेत। नवरा माझ्या मुठीत ग, अशा विविध भूमिका त्यांनी केल्यात आणि आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक असणारा चित्रपट म्हणजे हिरकणी। हिरकणीमध्ये सुद्धा त्यांना फार छोटी भूमिका मिळाली, पण त्यांना त्यांच्या भूमिकेचा अभिमान आहे आणि त्यांना या सिनेसृष्टीबद्दल प्रेमही आहे। त्यांच्या बोलण्यामध्ये आम्हाला वेळोवेळी जाणवलं की चित्रपट सृष्टीच्या त्या सृष्टीमध्ये ते आजही रंगलेले आहेत। फारशी कामं त्यांना मिळत नाहीयेत। त्याही काळात त्यांनी जी कामं केली त्या कामांमधनं त्यांना फारसा काही पैसा मिळालेला दिसत नाहीये। आज या वयामध्ये त्यांची परिस्थिती जेव्हा आम्ही पाहिली तेव्हा आम्हाला प्रचंड वाईट वाटलं। आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्या दिवशी धो-धो पाऊस होता दिवसभर आणि आम्ही तिथे भिजूनच गेलो होतो। गेल्याच्या नंतरनं आम्ही तसंच ओल्या अंगानं त्यांचं पूर्ण शूटिंग घेतलं आणि हे शूटिंग झाल्याच्या नंतरनं आम्हाला असं समजलं का त्यांचा उदरनिर्वाह खरंच खूपच काटकसरीचा आहे आणि खूपच कष्टाचा आहे। त्यांच्या पत्नी ह्या घरोघर जाऊन स्वयंपाकाची कामं करतात, पोळ्या लाटतात आणि विठ्ठलवाडी येथे त्यांचं घर आहे, जे घर दरवर्षी पाण्यात जातं। त्यांच्या घरामध्ये दरवर्षी साधारणपणे गुडघ्या इतकं, कधी कमरे इतकं, कधी छाती इतकं पाणी येतं आणि हे पुराचं पाणी शिरलं की दरवर्षी त्यांचा संसार हा जो त्यांनी मिळवलेला असतो किंवा कोणी दिलेला असतो हा उद्ध्वस्त होऊन जातो। या वर्षी तीच परिस्थिती झाली आहे। त्यांनी जेव्हा घराचं दार उघडलं काम करून आल्याच्या नंतरनं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की दार सुद्धा उघडलं जात नाहीये आणि सगळ्या घरातल्या वस्तू या पाण्यावरती तरंगत होत्या। अशा परिस्थितीत त्यांचं स्थलांतर झालं आणि त्या एका नातेवाईकाकडे त्यांनी आसरा घेतला आणि आम्ही जेव्हा त्यांना इंटरव्ह्यूला कॉल केला, अशा अवस्थेतही त्या लोकांनी आमचं आनंदाने स्वागत केलं, आम्हाला इंटरव्ह्यू दिला, चहा पोहे केले आणि तेव्हा आम्हाला ह्याची कल्पनाच नव्हती। पण जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळ पेपरमध्ये ही बातमी वाचली, त्या दाम्पत्याचा फोटो पाहिला आणि तेव्हा लक्षात आलं की अरे एवढे प्रसंग त्यांच्यावरती आले आणि आपल्याला काहीच कल्पना नाही। यांनी फार आनंदाने इंटरव्ह्यू दिला। त्या इंटरव्ह्यूमध्ये कुठेही एवढंसं सुद्धा आम्हाला असं जाणवलं नाही की त्यांचा हा आयुष्याचा प्रवास फार कठीण चाललेला आहे, काटकसरीचा चाललेला आहे। अहो, अशा कलाकारानं जिथे सिनेसृष्टीमध्ये एक झगमगाटी दुनिया पाहिली आहे, तशा कलाकाराला असं आयुष्य जगायला लागतंय याची मला खरंच खंत आहे। आणि म्हणूनच आज मी तुम्हा सगळ्यांसमोर, सगळ्या सिनेसृष्टीतल्या लोकांना एक विनंती करते, ह्या कलाकाराला छोटी मोठी कामं तुम्ही सातत्याने देत राहा, कारण त्यांचा उदरनिर्वाह याच कामांवर चालतो। त्यांच्या पत्नी खूप कष्टानं हे घर चालवतायत। त्याचबरोबर त्यांच्या 2 मुलांचे अकाली मृत्यू झाल्यामुळे तसा आधार त्यांना नाहीये। हा इंटरव्ह्यू पाहिल्याच्या नंतरनं त्यांची बोलण्याची कसब, त्यांचा दम आजही दिसतोय। आवाजातला त्यांचा कणखरपणा आजही जाणवतोय। पुन्हा नम्र विनंती, अशा कलाकाराचं आयुष्य
असं काटकसरीचं आणि असं कष्टाचं नसावं. तर भेटूयात आजच्या आपल्या पाहुण्यांना, म्हणजेच मुकुंद गोसावी यांना. राजा गोसावींचे ते बंधुराज. तर आपण त्यांचा प्रवास त्यांच्या तोंडून बघून घेऊयात. आणि खरंच या प्रवासामध्ये त्यांना कुठेही खंत किंवा कष्ट हा त्यांच्या बोलण्यात दिसलेला नाही. पण हे नंतर कळाल्यावर मात्र माझा मात्र आज ऊर भरून आलेला आहे. भेटूयात आजच्या आपल्या पाहुण्यांना, मुकुंद गोसावी यांना. नमस्कार, माझं नाव मुकुंद शंकर गोसावी. महाराष्ट्राचे जे डायनिके नटसम्राट आहेत, होऊन गेले राजा गोसावी, ते माझे 1 नंबरचे वडील बंधू आणि मी त्यांचा 10 नंबरचा भाऊ. माझा जन्म कोल्हापुरातच झाला. त्यानंतर 1949 साली माझा जन्म झाला. त्यानंतर 2 वर्षांना कोल्हापूर आम्ही सोडलं, पुण्याला आलो. आणि आता 52 साली पुण्यात राहायचं कुठं, तर आम्ही गदी माडगुळकरांच्या बंगल्यात राहायला गेलो. त्यावेळेस गदी माडगुळकरांनी माझा, राजाभाऊंचा, आईचा असा तिघांचा आमचा सांभाळ केला. त्यानंतर 1955 साली आम्ही पंढरपूरला आलो. पंढरपूरला आल्यानंतर वडिलांनी माझं शाळेत नाव घातलं, प्राथमिक शाळेत. त्यानंतर माध्यमिक विद्यालयात 10वीपर्यंत माझं शिक्षण झालं. पण शिक्षण करताना पुढचं शिक्षण मला घेता आलं नाही, कारण आर्थिक परिस्थिती. वडिलांना 30 रुपये पगार कुठल्या पेन्शन असती, त्यात काय भागे ना. म्हणून आईच्या संसाराला हातभार लागावा म्हणून मी पहाटे 3 वाजता चंद्रभागेत उतरायचो आणि चाळणीनं पैसे काढायचो चंद्रभागेतले, वाळवंटातले. आणि आईची तपकीर, भाजी, वडिलांची बिडी, काडी, तंबाखू, पान हे सगळं मी भागवायचो. असं करता करता मी मराठी रंगभूमीवर वयाच्या 18 वर्षी पाऊल टाकलं, ते पंढरपुरात. पंढरपुरातून माझ्या रंगभूमीला सुरुवात झाली. त्यानंतर माझ्या अंगातली कला पाहून आमच्या राजाभाऊनी मला पहिल्या नाटकात काम दिलं. त्या नाटकाचं नाव राम गणेश गडकर यांचं नाटक आहे ते. त्याचं नाव भावबंधन. त्यानंतर दुसरं नाटक केलं, त्याचं नाव पुण्यप्रभाव. त्यानंतर तिसरं नाटक केलं, त्याचं नाव नवरा माझ्या मुठीत ग. त्यानंतर नटसम्राट. त्या नटसम्राटमध्ये तर मी 5 भूमिका केल्या. पहिला आसाराम, दुसरा रेल्वे टीसी, तिसरा विठोबा, चौथा शेतकरी आणि 5वा चांभार. अशा 5 भूमिका केल्या. आणि एक दिवशी गंधर्वाला आमचा प्रयोग होता नाटकाचा. आणि राजा परांजपे इंटरवलला चहा प्यायला आले. राजाभाऊ त्यांच्या पाया पडले. राजाभाऊने मला खूण केली, त्यांच्या पाया पडते, माझे गुरु आहेत म्हणून मी सुद्धा पाया पडलो. मी पाया पडल्यानंतर राजाभाऊनी माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं परांजपेने आणि मला म्हणाले, अरे वा चित्तरंजन कोलटकर, तुमचं काम छान झालं. अहो म्हटलं, माझं नाव मुकुंद गोसावी. गप्पा सांगले. राजाभाऊ म्हणले, गप्पा काय बोलू नकोस. तेव्हा मला चित्तरंजन कोलटकर ही पदवी बालगंधर्वात राजा परांजपेने दिली. त्यानंतर आम्ही अनेक नाटकाचे दौरे केले. नागपूरचा दौरा हा आमचा म्हणजे एकदम प्रिय दौरा असायचा. 3-3 महिने नाटकाचा दौरा असायचा. त्यावेळेस झाडेपट्टी, तुमसर, गोंदिया, मूल, नागभीड, नागपूर, यवतमाळ, अमरावती अशी ही गावं असायची नाटकाची. तर त्यावेळेस आत्ताच्या नाटकात तुम्हाला सांगतो, मोठमोठ्या लक्झरी, मोठमोठ्या गाड्या ह्या असतात. पण आमच्या वेळेस तिकडे प्रवासात नागपूर साईडला लक्झऱ्या नव्हत्या. काय असेल सांगा बघू, सांगू? बैलगाडी, चक्क बैलगाडीनं आम्ही प्रवास करायचो. बरं, त्यातले अनुभव असे काही भयानक अनुभव आलेले आहेत आम्हाला.
एक दिवशी रात्री नाटक संपल्यानंतर आमची गाडी चालू झाली, रात्रीचा प्रवास. आणि त्या प्रवासात वाटेत आडवे धोंडे रचलेले आम्हाला आढळले. गाडी पुढे जाणार कशी? त्या ड्रायव्हरला मी सांगितलं, तू तिकडच्या बाजूचे दगड उचल, मी इकडच्या बाजूचे दगड उचलतो. दोघांनी 2 साईडचे दगड उचलले आणि गाडी सुरू केली. त्याला फक्त म्हटलं, मागची 2 चाकं जातील इतकेच दगड उचल. पटकन त्यानं उचलले आणि पुढे पाहतो तर 4-5 दरोडेखोर हातात कोयते कोराडे घेऊन उभे होते. ते आमच्यावर चाल करूनच येणार होते, पण त्यातूनही आम्ही वाचलो. त्यानंतर दुसरा प्रसंग असा की पिशाच्य योनीमध्ये ज्याला आपण चकवा म्हणतो, तो चकवा आम्हाला दिसायचा. एक दिवशी रात्रीच्या प्रवासात तो चकवा म्हणजे अशा भारदार मिशा, हातात कोराड असा तो चकवा आमच्या गाडीला एकदम समोर आला. आणि तो चकवा बिकवा काही नसून ते फक्त समोर दृश्य दिसायचं चकव्यासारखं, पण ती हवा असायची. ड्रायव्हर सरळ गाडीत ताणून न्यायचा. त्यानंतर आमचे नाटकाचे दौरे होता 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 नटसम्राटच्या वेळेस काय झालं, नटसम्राट नाटक पुण्यात होतं. त्यावेळेस मी नाटकाचा प्रयोग पाहायला गेलो. प्रयोग पाहिल्यानंतर मला राजाभाऊ म्हणले, मुकुंदा तुला नाटक आवडलं का रे? म्हणलं आवडलं दादा. आणि दुसऱ्या दिवशी आमच्या वडील बंधूंना निरोप आला की राजाभाऊ मुंबईहून, राजाभाऊ मला 1500 रुपये नाईट असेल तर मी विठोबाचं काम करीन. राजाभाऊने डोक्यालाच हात मारला. अरे बापरे, 1500 रुपये? त्यांनी मला लगेच फोन केला, मुकुंदा तू कुठे आहेस? म्हटलं का? अरे ते विठोबाची भूमिका नटसम्राटची पाहिलीस का? म्हटलं पाहिली. आत्ता तू कुठे आहेस? म्हटलं विठ्ठलवाडीत. बरं झालं, स्क्रिप्ट पाठवून देतो, विठोबा पाठ करून ठेव. 15 दिवस अवकाश आहेत, 20 तारखेला बालगंधर्वात प्रयोग आहे. ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही. मग मी तो प्रयोग 20 तारखेला तो प्रयोग सक्सेस केला. त्यावेळेस राजाभाऊ मला म्हणाले, हे माझी बहू नसून ही माझी केशराची शेतं आहेत. हा मला किताब मिळाला. त्यानंतर अनेक चित्रपटात कामं केली. 1998 साली राजाभाऊ वारल्यानंतर मला एकही चित्रपट मिळाला नाही, एकही नाटक मिळालं नाही. कारण आमचे जोडीदार सगळे नाटकवाले निघून गेले म्हणजे वारलेच. आता मला सांगा, आपला जोडीदार गेल्यानंतर दुसऱ्या जोडीदाराबरोबर काम करण्याची इच्छा होईल का कलाकाराला? नाही होणार. तसंच झालं, माझं काम सोडून दिलं मी. त्यानंतर मला हळूहळू चित्रपट यायला लागले. पहिला चित्रपट आला लता मंगेशकरांचा. त्या चित्रपटाचं नाव मेरी आवाज ही मेरी पहचान आहे. त्यामध्ये मी बासरी वादकाची गोपाळ काकाची भूमिका केली. त्यानंतर दुसरा चित्रपट आदित्य सरपोतदारांचा, महेशताबादला अंकुश चौधरी बरोबर ते मी काम केलं. त्यानंतर एक चित्रपट आला सैराट. त्यानंतर एक चित्रपट आला गर्लफ्रेंड. त्यानंतर एक चित्रपट आला ठाकरे, बाळासाहेब ठाकरे. त्या ठाकरे चित्रपटात 20-25 जण मुलाखतीला बोलवले होते. त्यात माझी निवड झाली आणि मला प्रबोधनकार ठाकरेंची भूमिका मिळाली. ती मी चोखपणे पार पाडली. प्रसंग असा, डायलॉग मोठा आहे, पण मी तो अगोदरच महिनाभर पाठ करून ठेवल्यामुळं शूटिंग करताना दिग्दर्शकांना काही त्रास झाला नाही. माझ्या पाठीवर शाबासकी दिली, छान. आणि दुसऱ्या दिवशी माझं पुण्यात शूटिंग होतं गर्लफ्रेंडचं. त्यावेळेस मी सेटवर गेलो. सेटवर गेल्यानंतर त्या लता लाड बाकी सगळी मंडळी होती. ती म्हणाली, आम्हाला कळलंय तुम्ही मुंबईत आग लावली म्हणून. म्हटलं आग? काय आग लावली? तुम्ही छान काम केलं म्हणले ठाकरेमध्ये.
असं करता 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 आत्ता परवा मी एक चित्रपट केला हो. कुठला अशोक सराफ, वंदना गुप्ते. त्या चित्रपटाचं नाव मला काय आठवत नाही, पण तो परवा त्यात एक माझा एक डान्स आहे. त्या डान्समध्ये सुद्धा मी काम केले. असं करता 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 आजपर्यंत हे आयुष्य 75 वर्षाचं आहे मी. हे असं आयुष्य काढलेलं आहे. तर चित्रपटाच्या बाहेरचे किंवा नाटकाच्या बाहेरचे जे काही प्रसंग घडले तेही तुमच्यासमोर मी आता निवेदन करतो. प्रसंग असा, त्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. प्रसाद ओक त्यांच्या चित्रपटाचं नाव हिरकणी. आणि त्यावेळेस त्या किल्ल्यावर रायगडच्या आमचं शूटिंग सुरू होतं. आणि हिरोईन कोण बरं, ही सोनाली कुलकर्णी. आणि ती गवळणीच्या वेशात किल्लेदारकडे येते आणि ती विचारते, नाना इथनं मला जायचं आहे हो, खाली उतरायचं आहे, किल्ला उतरायचा आहे. नाना म्हणतात, म्हणजे मी म्हणतो, अगं बाई आता संध्याकाळची वेळ झाली, किल्ल्याची दारं बंद झालीत, आता उद्या सकाळी तुझी सुटका. तसं नका हो करू म्हणजे नाना, माझं लहान लेकरू आहे. असे आमचे डायलॉग होते. तर ते डायलॉग सांगताना मीच सोनाली कुलकर्णीला म्हणालो, म्हणलं मॅडम तुम्ही मला सांभाळून घ्या. अहो म्हणली, काका तुम्ही माझ्यापेक्षा वयस्कर आहात, तुम्हीच मला सांभाळून घ्या म्हणाली. ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही. अशा प्रकारे आम्ही ते शूटिंग केलं. त्यानंतर समर्थ रामदास या चित्रपटाचं शूटिंग होतं. आणि त्यावेळेस अचानक मला त्या दिग्दर्शकानं सांगितलं की मंगलाष्टक म्हणा. आता मंगलाष्टक कोणाची पाठ आहे, पण माझी पाठ होती. मी एक मंगलाष्टका म्हणली, आदौ देवकी देवगर्भजननम गोपीगृहे वर्धनम. मी ती मंगलाष्टका म्हणालो. त्यानंतर माझ्या पाठीवर थाप पडली त्यांची, वा छान मंगलाष्टक म्हणली म्हणले. असे काही काही प्रसंग माझ्या आयुष्यात घडलेले आहेत. तुम्हाला अजून सांगतो कॅमेऱ्याच्या मागचे प्रसंग, परंतु प्रत्यक्षात जीवनात भोगलेले प्रसंग तुम्हाला सांगतो, खोटं नाही आहे ते मी सत्य बोलतो. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या देवळात कुठल्या संतांना आजपर्यंत बंद करून ठेवलंय का? नाही, कुठल्याही संतांना बंद करून ठेवलेलं नाही. पण मला ह्या पंढरपूरच्या वडव्यांनी पांडुरंगाच्या मंदिरात अर्धा तास गाभाऱ्यात मला बंद करून ठेवलं. कारण विचारा. कारण पांडुरंगाच्या मागं ज्या काही टाईल्सचं काम केलं होतं त्या टाईल्सला पाणी मारायचं होतं. आणि तो जो गवंडी होता कारागीर, तो आमच्या पंढरपुरात मठापाशी उतरला होता. त्याला मुलांनी सांगितलं हा राजा वंशाचा भाऊ आहे. त्यावेळेस त्यानं मला जवळ बोलवलं. अरे म्हणलं, मी राजा वंशचा फॅन आहे. म्हणला, तू असं करशील का, सकाळी माझ्याबरोबर 7ला पांडुरंगाच्या देवळात येशील का? म्हणलं हो येईन ना. म्हटलं, आईला सांगितलं मी, आई म्हटलं मी सकाळी 7 वाजता पांडुरंगाच्या देवळात जाणार आहे. त्याप्रमाणे आंघोळ केली. पांडुरंगाच्या देवळात आम्ही दोघंजण मिळून गेलो. गेल्यानंतर बडव्यानी मोठं चांदीचं दार होतं मोठं, ते सगळं बंद करून घेतलं. पांडुरंगाच्या अंगावरचे हार, दागिने, वस्त्र सगळं काढून ठेवलं होतं. आणि पांडुरंगाच्या अंगावर फक्त एक उपरणं टाकलं होतं. आणि त्यानंतर तो कारागीर मला म्हणाला, मुकुंदा हे बघ, पांडुरंगाच्या पायरीवर तू चढ. पाणी मला मारायचंय, पण मला पांडुरंगाच्या पायरीला पाय लावता येणार नाही. तू चढ म्हणला, तू कुमार आहेस, मुंजा आहेस, तू चढ म्हणला. मग मला त्याने तो चांदीचा तांब्या भरून दिला. तसं ते पांडुरंगाच्या मागं मी टाईल्सला पाणी मारत 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 अर्धा तास पाणी मारत होतो आम्ही. त्यावेळेस मी म्हटलं, पांडुरंगाच्या चरणावरही पाणी घालू का रे? म्हणलं, घाल ना म्हणला. म्हणून मी त्या पांडुरंगाच्या चरणावर पंढरपुरात पाणी घातलं. आणि त्यानंतर अर्ध्या तासानं
दरवाजा उघडला. त्यावेळेस माझा वर्गमित्र रामभाऊ बडवे म्हणून होता, मोठा भिंगाचा चष्मा असायचा त्याला. तो म्हणला, अरे हा तर मुकुंदा. म्हणलं तो पांडुरंग म्हणजे श्रीकृष्ण. अरे अरे म्हणून काय योग जुळून आला म्हणला. छान. हा प्रसंग माझ्या आयुष्यात पंढरीत एकदाच घडून गेला. असं. तर तुम्हाला 1970 सालची घटना सांगतो. 1970 साली केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर इथं आमचा नाटकाचा प्रयोग होता. लागोपाठ 2 प्रयोग होते. दोन्ही प्रयोग हाऊसफुल झाले, पण ते थिएटरमध्ये न होता कुस्तीच्या मैदानात झाले. थिएटरमध्ये जागा लहान, कुस्तीचं मैदान मोठं, त्यामुळं दोन्ही प्रयोग हाऊसफुल. आणि दुसऱ्या प्रयोगाला थापाड्या जो चित्रपट आहे त्या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक दोघंजण मिळून अण्णासाहेब देऊळगावकर प्रोडक्शनचे मुख्य असे 3-4 मिळून आले. काम बघितलं. दुसऱ्या अंकानंतर आले आणि राजा गोसावीनं विचारलं, राजाभाऊ हे जे सोंगाड्याचं काम केलेलं आहे हे कोण आहे तो? अहो म्हणले माझा धाकटा भाऊ आहे म्हणले तो. आमच्या चित्रपटासाठी हा मिळेल का म्हणले तुमचा धाकटा भाऊ? म्हणले कुठल्या? थापाडे चित्रपट काढतोय म्हणले आम्ही. ठीक आहे घेऊन जा म्हणले, पण त्याला पैसा देऊ नका म्हणले त्याच्या हातात. ठीक आहे म्हणले काय हरकत नाही. मग मला दुसरी दिवशी शूटिंगला घेऊन गेले. त्यावेळेस निळू फुले, उषा चव्हाण, वसंत शिंदे, खंडेराव घोरपडे या लोकांची गाठ पडली. त्यावेळेस निळू फुलेंची पहिल्यांदा माझी गाठ पडली. आणि मग 1973 साली ज्यावेळेस पिक्चर का रिलीज होऊन जवळजवळ विजयानंदला तो 56 आठवडे चालला होता. 56 आठवडे चालल्यानंतर त्या चित्रपटाचं मेडल आणि पुरस्कार मला मिळाला. तुम्हाला खोटं नाही सांगत, निदान राजा गोसावींनी 125 आठवडे लाखाची गोष्ट गाजवला. मी कमीत कमी 60 आठवडे थापाड्या गाजवला याच पुण्यात. त्यानंतर आमच्या नाटकाची सुरुवात झाली. अनेक नाटकं करायला गेलो. एक भावबंधन, पुण्यप्रवाह. हा तुम्हाला सांगतो, पुण्यप्रवाहामधली एक घटना पुण्यात घडलेली, टिळक स्मारक मंदिरात घडलेली. त्या नाटकात मी सरकारी वकिलाची भूमिका करत होतो. आणि ती भूमिका करताना त्या नाटकात पदरची वाक्य चालत नाहीत. गडकऱ्यांच्या नाटकात पदरची वाक्य चालत नाहीत. तरी पण मी पदरचं वाक्य टाकलं. राजा म्हणले काय वाक्य आहे? म्हणलं फक्त बेलदाराची ललकारी मला द्यायची. वकील ज्यावेळेस कोर्टात एंट्री करतात त्यावेळेस त्या वकिलाच्या नावाने, त्यांच्या आडनावाच्या नावाने बेलदार आरोळी ठोकतो. ती आरोळी अशी, नारो वामन देशपांडे वकील हाजीर आहे, नारो वामन देशपांडे वकील, अशी ती मी आरोळी ठोकली. आरोळी ठोकल्यानंतर अंक पडला. चहा प्यायला आले. बरं, चहा प्यायला येणारे जे लोक होते ते कोण होते? सगळे पोलीस अधिकारी, वकील, जज मंडळी ह्याच टिळक स्मारक मंदिरमध्ये. आणि आल्या आल्या राजाभाऊने त्यांनी विचारलं की राजाभाऊ, हा नाटकातला हा जो प्रसंग आहे आरोळीचा, ती आरोळी कोणी ठोकली होती हो? म्हणजे माझ्या धाकट्या भावाने ठोकली. म्हणजे अहो अक्षरशः काय सांगायचं म्हणले राजाभाऊ, आम्हाला असं वाटलं की आम्ही आता कोर्टातच आहोत. असा सीन करता करता ते नाटक आम्ही संपवलं. तर तुम्हाला सांगतो, थापाड्या चित्रपट करायच्या अगोदर
रामडवरींचा मी एक चित्रपट केला होता. थापाड्या चित्रपट 70 साली केल्यानंतर 73 साली त्याचा समारंभ झाला. त्या 73 साली मला जो पुरस्कार मिळाला थापाड्याचा, काय तो थापाड्याचा पुरस्कार अजून मी जपून ठेवलेला आहे. कारण माझ्या आयुष्यातली माझ्या कलेची ती आठवण आहे म्हणून तो जपून ठेवला. आणि दुसरा प्रसंग असा सांगतो की 1950 नंतर जे आम्ही पुण्याला आलो, पुण्यात राहायचं कुठं, आणि त्यावेळेसच गदी माडगुळकरांच्या बंगल्यात, त्यावेळेस बंगल्यात नव्हते ते चाळीत होते राहायला, त्या चाळीत आम्ही राहायला गेलो. त्यावेळेस गदी माडगुळकरनी माझ्या आईचा आणि राजाभाऊंचा आणि त्यांच्या पत्नीचा असा चौघांचा सांभाळ केला. आणि गदी माडगुळकर मला लहानपणी 3 वर्षाचा होतो, मला पेन द्यायचे खेळायला. त्याचा परिणाम असा झाला, त्याचा परिणाम तुम्हाला सांगतो, त्याचे परिणाम सुद्धा त्याच्या पुढं भोगावे लागतात. तर असे की ठाकरेच्या निमित्तानं तो परिणाम मला भोगावा लागला. प्रबोधनकार ठाकरे, हातात पेन आलं त्यामुळे प्रबोधनकार ठाकरेची भूमिका मला मिळाली. अशी अवस्था माझ्या जीवनाची आत्तापर्यंत झालेली आहे. आता आपण आधार प्रदर्शनाकडे वळूया. कारण आठवण हे एक जीवनातला एक प्रवास असतो आणि तो आत्तापर्यंत मी करत आलेलो आहे. त्यामुळं ह्या आठवणींच्या रगाड्यामध्ये मी स्वतःलाच हरवून जातो. त्यामुळं हा जो माझा पुरस्कार रूपी हा जो काय माझा सत्कार केलेला आहे ना लोकांनी, तो मी धन्य समजतो. मी माझ्या अंगात नाटकातली कला, चित्रपटातली कला असं नसून हे तर आहेच, परंतु याच्या व्यतिरिक्त मी बासरी वाजवतो, चिपळे वाजवतो, टाळे वाजवतो, डफली वाजवतो, अभंगही म्हणतो, गवळणी म्हणतो. सगळं माझं विठ्ठलवाडीच्या देवळात हे सगळं अव्याहतपणे आज 50 वर्ष झाली चालू आहे. त्या पांडुरंगाची कृपा माझ्यावर आहे लहानपणापासून. 1920 सालच्या सप्टेंबरमध्ये, तारीख मला वाटतं 19-20 असेल, त्यावेळेस माझ्या घरात कमरे इतकं पाणी होतं. आणि त्या 20 सालानंतर दरवर्षी माझ्या घरात पाणी येत आहे. आता 1-2-3 दिवसानं पंचनाम्याला येतील तलाठी. त्यामुळं काय झालं, मला दम लागायला लागलो, ते पाण्याला घाबरलो मी. त्यामुळं माझ्या बासरी वादनावरती जरा परिणाम झाला आहे. तरी पण मी तुम्हाला बासरी वाजवून दाखवतो आणि चिपळे वाजवून दाखवतो. बघा तुम्ही. माझी बहीण चंद्रभागा करीत असे पापभंगा, करीत असे पापभंगा. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे देवरेच्या तीरी. माझी गरज काय तुम्हाची गरज, आम्ही वधू विठ्ठलराज, आम्ही वधू विठ्ठलराज, आम्ही वधू विठ्ठलराज, आम्ही वधू विठ्ठलराज. तुम्हा सवे आम्ही यावे, तुम्हा सवे आम्ही यावे, मग कहिता मुकावे. तुका म्हणे हो का काही, तुका म्हणे हो का काही, तुका म्हणे हो का काही. गळा दिला विठ्ठल पायी, गळा दिला विठ्ठल पायी.
आता ती मांडणी व्यवस्थित करा, त्याचं शूटिंग होते. बायानो, नवरे सांभाळण्याच्या पेक्षा पहिले आपापले चष्मे सांभाळा. खरे. नमस्कार मंडळी, आज आपण ना एक अनोख्या पाहुण्यांना भेटलेलो आहोत. यांच्या बरोबर गप्पा मारताना आणि त्यांच्या आयुष्याचा प्रवास ऐकताना भारावून गेले. मी भारावून का गेले? कारण अशा व्यक्तीला आज मी भेटलीये की सर्व गुण संपन्न. अहो, सगळी वाद्य वाजवतात. ह्या वयामध्ये जेव्हा त्यांचा दम छाटतोय तरी देखील त्यांनी प्रेक्षकांना छोटीशी झलक द्यावी म्हणून प्रत्येक वाद्याची अगदी थोडी 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 त्यांनी आम्हाला झलक दिली. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की मला दम लागतोय, माझा दम छाटतोय. कारण 2020 साली जेव्हा पाणी आलं त्यांच्याकडे घरामध्ये, पूर्ण घरात पाणी झालं, तेव्हा त्यावेळेपासून त्यांना श्वासाचा त्रास व्हायला लागलाय. आणि त्या श्वासाच्या त्रासामुळे ते वाद्य वाजवायला कमी पडायला लागले. पण त्याची खंत त्यांना आहे. आणि ही खंत असून देखील आज फक्त आठवण चॅनलच्या आग्रहास्तव त्यांनी सगळी वाद्य आपल्याला वाजवून दाखवलेली आहेत. खरंच मानाचा सलाम आहे यांना. का? कारण त्यांचे चित्रपटातली ही वाटचाल आणि त्यांनी आम्हाला दिलेली छोटीशी मुलाखत, आज आत्ताही त्यांच्या घरात पाणी आहे आणि म्हणून ते दुसऱ्या घरात येऊन राहिलेले आहेत. अशा अवस्थेतही त्यांनी आम्हाला या मुलाखतीसाठी होकार दिला आणि आपल्या प्रेक्षकांसाठी ही भेट आम्ही घेऊन आलेलो आहोत. सर, मी मनापासून तुमचे धन्यवाद मानते. मी विद्या मुकुंद गोसावी यांची पत्नी आहे. 50 वर्ष झाल्या मी विठ्ठलवाडीत राहतो. परंतु पहिले जेव्हा पाणी 1919ला पाणी आलं त्यावेळेला घरामध्ये छातीभर पाणी होतं आणि संपूर्ण रस्त्याचे खरवडी इकडे आमच्या दारापाशी येऊन राहिली. पण हा माणूस त्या राडा रोडावर खुशाल बासरी वाजवत बसला होता आणि इतर लोक त्यांचे शूटिंग घेत होते. बस.